सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। वारणानगर इथं सुराज्य फाउंडेशनच्या वतीनं यूपीएससी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्रातील 65 विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलंय। त्यापैकी 22 नवोदित अधिकारी या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते। केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून 65 विद्यार्थी यशस्वी झालेत। या गुणवंतांचा सुराज्य फाउंडेशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यूपीएससीमधून निवड झालेले 22 नवोदित अधिकारी या सोहळ्यासाठी उपस्थित होते। वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे आणि सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं। नवोदित अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात त्यांचा जीवन प्रवास, स्पर्धा परीक्षेचं महत्त्व, अभ्यासाची चिकाटी आणि सातत्य याबद्दल मतं मांडली। आमदार विनय कोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। या समारंभासाठी अहिल्यानगरहून उपस्थित असलेले बापूसाहेब रतन गायकवाड यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। उपाशी पोटी राहून शिक्षण पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं। घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती। वडील ट्रक ड्रायव्हर आणि आई दुसऱ्याच्या घरी धुण्या भांड्याची कामं करायची। वेळेप्रसंगी बापूसाहेब गायकवाड यांनी मोलमजुरी केली। या प्रवासात त्यांनी अधिकारी बनण्याची जिद्द सोडली नाही। जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्यामुळे आपल्याला यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना खूप साऱ्या गोष्टींचं आपल्याला काळजी घ्यावी लागते। आपल्याला फायनान्शियली स्टॅबिलिटीची गरज असते आणि आपल्याला त्यासोबतच अभ्यास पण फार करावा लागतो। पण मला असं वाटतं की आपण प्लॅन बी सोबत ठेवा, सिलेबस व्यवस्थित अभ्यासा आणि त्यानंतर आपल्याला कुठली परीक्षा द्यायची ते अगोदर ठरवा। रँडमली कुठल्याही परीक्षेचा फॉर्म भरून काही करण्यात काहीच अर्थ नसतो। त्यामुळे जर यूपीएससी करायची असेल तर इट्स ओके, पण त्याची सिलेबस अगोदर समजून घ्या आणि मगच तयारी करावी। सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, वारणा विद्यापीठाचे NH पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य BT साळुंखे, वारणा दूध संघाचे अध्यक्ष HR जाधव, वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील उपस्थित होते।